राज्यातल्या डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू होतंय। महिला डॉक्टर मृत्यूच्या सखोल चौकशीसाठी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे काम बंद आंदोलन सुरू झालेले आहे। आरोग्य व्यवस्था त्यामुळे आता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। ओपीडीवर बहिष्कार आणि रुग्णसेवेचा त्यामुळे बोरा वाजणार अशी एकंदरीत सध्या ही चिन्ह दिसतात। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य मार्गाने होत नाहीये असा आरोप करत डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत। वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा दिल्या जातात। आजपासून डॉक्टरांनी हे काम बंद आंदोलन केलेले आहे आणि डॉक्टरांच्या या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार आहेत। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अर्थातच याचा परिणाम होणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगरमध्ये काल कॅन्डल मार्च काढलेला होता आणि घटनेचा निषेध करण्यात आलेला होता। काय नेमके सध्याचे परिणाम होत आहेत, कशा प्रकारे आंदोलन सुरू झालेले जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर तपशिलांसह उपस्थित आहेत। विशाल, सध्या आता आंदोलन सुरू झाल्याचं कळतं आहे आणि आरोग्य व्यवस्थेवर याचे मोठे परिणाम होतील अशी सध्या तरी चिन्ह दिसतात। काय नेमके छत्रपती संभाजीनगरमध्ये या संदर्भातले तपशील आहेत? निवासी डॉक्टरांनी आजपासून काम बंद केलेलं आहे। फलटणमध्ये ज्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली तिला न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि वी वॉन्ट जस्टिस अशा पद्धतीचा नाराही सगळी मंडळी देत आहे। गेली काही दिवस या प्रकरणावर सततचा फॉलोअप घेतल्यावरही न्याय मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सरकार योग्य रीतीने काम करत आहे का या संदर्भात असे प्रश्न डॉक्टर्सने उपस्थित केलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी न्याय मिळाला दिरंगाई होते म्हणून आजपासून हे काम बंद आंदोलन पुकारलं आहे। या सर्वांमध्ये अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे। मात्र अजूनही जर न्याय मिळाला नाही तर अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करू अशा पद्धतीचा इशारा डॉक्टर्सच्या संघटनांनी दिला आहे। आज हे काम बंद आंदोलन सुरू आहे। सरकार यावर कसा प्रतिसाद देतं यावर पुढची आंदोलनाची दिशा ठरणार आहे। अनुपमा, ठीक, विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।